विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती या बदलणार आहेत। भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वासांनी निर्णय घेतलाय। जुन्या मूर्ती मंदिरात संग्रहालय स्वरूपात संरक्षित ठेवणार असल्याचंही सांगण्यात येते। देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल मंदिर आणि बाहेरील परिवार देवता यांमध्ये भंग पावलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती नवीन वर्षामध्ये आता बदलण्यात येणार आहे। सध्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन संवर्धन सध्या पुरातत्व विभागाच्या मार्फत सुरू आहे। आपण पाहतोय की गेल्या 1.5-2 वर्षांपासून याचं काम सुरू आहे। आता बरीचशी कामं अंतिम टप्प्यात आलेली आहे। हे काम करत असताना ज्या मंदिराच्या आतमधील परिवार देवता आहेत, ज्या बाहेरील परिवार देवता आहेत, याचं सुद्धा जतन संवर्धनाचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे। जे जतन आणि संवर्धनाचं काम चालू आहे त्यामध्ये विशेषतः आपली जी संपूर्ण परिवार देवता आहे, या परिवार देवतामध्ये एकूण 28 मंदिरे आहेत। 28 मंदिराची यापूर्वीच पाहणी झालेली आहे, त्याचं तेज काढलेलं आहे। ज्या मूर्त्या भंग पावलेल्या आहेत किंवा ज्या मूर्त्या नवीन बसवायचं याचा सगळा आराखडा मंजूर झालेला आहे। पण गेल्या काही दिवसापासून त्याचे काम थांबलेले होते। मग काल परत त्याची एक मीटिंग झाली आणि लवकरातल्या लवकर ही सर्व कामे परिपूर्ण करायचा काल निश्चय झालेला आहे। विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दाखल झालेले आहेत। पुण्यातील भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायींची गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच लाखो भीम अनुयायी या ठिकाणी दाखल झालेत। अनुयायींच्या गर्दीची ड्रोन दृश्य फक्त लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। वाशीमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकांची मोठी उपस्थिती होती। महार रेजिमेंटच्या सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला सैनिक आणि नागरिकांकडून शहीदांना अभिवादन केलं जातं। दादर स्टेशन परिसरातून बनावट नोटांसह एकाला अटक करण्यात आली आहे। शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 75,000 किंमत असलेल्या बनावट नोटा सापडल्याची माहिती। 500 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या बनावट नोटा सापडल्या आहेत। अमरुद्दीन शेख नावाच्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीडच्या वैद्यकीय टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। टोलनाका येथे झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग हा अडवून धरला। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या। फार नोंदायचे आणि तुम्ही ते नोंदवून घ्यायचे। अशा अनेक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।